स्क्रिप्ट कशी लिहायची, कुठून लिहायची, आपला व्हिडिओ चांगला असूनही लोक 20-30 सेकंदात का व्हिडिओ बंद करतात, व्ह्यूज येत नाही, कॅमेरा समोर बोलताना अडखळतो, काय बोलायचे ते विसरतो। याचे मेन रिझन म्हणजे आपल्या व्हिडिओला आपण स्क्रिप्टिंग ही केलेली नसते। तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो की नाही हे फक्त कॅमेरा क्वालिटीवरतीच नाही तर तुमच्या स्क्रिप्टिंगवर पण डिपेंड असते। मोठे मोठे क्रिएटर्स सुद्धा आधी व्हिडिओ बनवण्याच्या आधी स्क्रिप्ट लिहित असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ हा प्रोफेशनल वाटतो, ऑडियन्स सुद्धा व्हिडिओ स्किप करत नाही, कॉन्फिडन्स वाढतो। हाय गाईज, मी आहे रीना आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यूट्यूब व्हिडिओसाठी परफेक्ट स्क्रिप्ट ही कशी लिहायची की जी लोकांना आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला भाग पाडेल। सर्वात आधी समजून घेऊ की यूट्यूब स्क्रिप्ट म्हणजे काय। सोप्या भाषेत सांगायचं तर व्हिडिओमध्ये तुम्ही काय बोलणार आहात त्याचं प्लॅनिंग करणे म्हणजे स्क्रिप्टिंग। म्हणजे सुरुवात कशी करायची, कोणते पॉईंट्स बोलायचे, ऑडियन्सला एंगेज कसं ठेवायचं, त्याच्यानंतर शेवटी काय बोलायचं हे सगळं आधी प्लॅनिंगनुसार लिहून ठेवणे म्हणजे स्क्रिप्टिंग। स्क्रिप्ट ही कशी लिहायची, परफेक्ट स्क्रिप्ट ही मेन 5 पार्ट्समध्ये डिव्हाइड केली जाते। पहिला पार्ट म्हणजे हुक, पहिले सुरुवातीचे 5 ते 10 सेकंद हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, कारण सुरुवातीचे 5 ते 10 सेकंदमध्ये ऑडियन्स ठरवत असते की तुमचा व्हिडिओ हा बघायचा की स्किप करायचा। त्याच्यामुळे सुरुवात करताना ही बोरिंग करू नका, ऑडियन्सच्या मनात क्युरिओसिटी म्हणजेच उत्सुकता तयार करा। उदाहरण सांगते, जसे की तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज का मिळत नाही किंवा ही एक मिस्टेक तुमचा यूट्यूब चॅनल ग्रो होऊ देत नाही, अशा प्रकारचे जे हुक्स असतात त्याच्यामुळे ऑडियन्स थांबते आणि आपला व्हिडिओ हा पूर्ण बघत असते। त्याच्यामुळे पहिले 5 ते 10 सेकंद खूपच जास्त पॉवरफुल तयार करा। आता स्क्रिप्टिंगचा दुसरा पार्ट म्हणजे इंट्रो द्या। इंट्रोमध्ये शॉर्टमध्ये आपली ओळख, व्हिडिओचा विषय आणि ऑडियन्सला आपल्या व्हिडिओमध्ये काय मिळणार आहे ते सांगा। इंट्रो जास्त लांब करू नका, शॉर्ट आणि सिंपल ठेवा, कारण ऑडियन्सला डायरेक्ट कंटेंट पाहिजे असतो। तिसरा पार्ट म्हणजे मेन कंटेंट। आता मेन कंटेंट कसं लिहायचं, मेन कंटेंट म्हणजे आपल्या व्हिडिओचा आत्मा आहे। मेन कंटेंट लिहिताना नेहमी पॉइंट्समध्ये लिहायचा। इथे तुम्हाला तुमचा टॉपिक स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करायचा असतो, रॅन्डम काहीही बोलू नका। आपला जो टॉपिक आहे तो एकदम क्लिअर ठेवा, एक व्हिडिओ एक विषय एकदम क्लिअर, याच्या व्यतिरिक्त जास्त काहीही रॅन्डम असं बोलू नका। असं केल्याने काय होतं की ऑडियन्सला पण आपला विषय, आपला टॉपिक समजायला सोपं जातं। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शॉर्ट सेंटेन्स वापरा, मोठे मोठे डिफिकल्ट शब्द हे वापरू नका। जसं तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत बोलतात तसंच ऑडियन्सशी बोलण्याचा प्रयत्न करा। त्याच्यामुळे काय होतं की ऑडियन्सला पण आपली भाषा, आपलं टॉपिक समजायला सोपं जातं, ऑडियन्स जास्त कनेक्ट होते। त्याच्यानंतर प्रत्येक 20-30 सेकंदानंतर काहीतरी इंटरेस्टिंग आणण्याचा प्रयत्न करा, उदाहरण द्या। उदाहरणाशिवाय स्क्रिप्ट आणि व्हिडिओ दोघेही बोर होतात। इमोशन्स ॲड करा, तुमचा अनुभव, तुमची चूक, तुमचा संघर्ष यात तुम्ही सांगू शकतात। ऑडियन्स इमोशन्सला खूप जास्त कनेक्ट होते। त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न विचारा, जोक्स करा। हे सर्व ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ऑडियन्स आपल्या व्हिडिओशी खूप जास्त कनेक्ट होते आणि आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत एंगेज राहते। अशा पद्धतीने मेन कंटेंटची स्क्रिप्टिंग तुम्ही करू शकता आणि त्या स्क्रिप्ट प्रमाणे तुम्ही व्हिडिओ समोर बोलू शकता। चौथा पार्ट म्हणजे रिटेन्शन टेक्निक। आता मी तुम्हाला एक सिक्रेट टेक्निक सांगते। मोठे जे क्रिएटर्स आहेत ना ते ऑडियन्स रिटेन्शन वाढवण्यासाठी ओपन लूप्स वापरतात। म्हणजे व्हिडिओमध्ये पुढे काय होणार आहे याची उत्सुकता ऑडियन्सच्या मनात तयार करतात। जसे की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी काही ट्रिक सांगणार आहे जी तुमचा व्हिडिओ प्रोफेशनल बनवेल। अशा प्रकारचे वाक्य ज्यावेळेस वापरले जातात त्यावेळेस ऑडियन्स जी आहे ना ती आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबते। ही टेक्निक खूपच जास्त पॉवरफुल आहे, त्याच्यामुळे स्क्रिप्ट लिहिताना या टेक्निकचा वापर नक्की करा। पाचवा पार्ट आहे एंडिंग, म्हणजे व्हिडिओचा शेवट कसा करायचा। आता बहुतेक लोक काय करतात की व्हिडिओ डायरेक्टली एंड करतात, तर असं करू नका। व्हिडिओ हा समराईज करा, जसं की आजच्या व्हिडिओत आपण काय शिकलो आहोत हे शॉर्टमध्ये, पॉईंट्समध्ये ऑडियन्सला आठवण करून द्या। त्याच्यानंतर CTA द्या, म्हणजेच कॉल टू ॲक्शन, जसं की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। अशा प्रकारचे वाक्य जेव्हा तुम्ही वापरतात त्यावेळेस काय होतं की ऑडियन्सच्या पण लक्षात येते की आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, तर अशा प्रकारची ट्रिक तुम्ही वापरू शकता। आता स्क्रिप्ट कशी लिहायची ते तर समजले, पण सगळ्यात मोठा प्रश्न स्क्रिप्ट ही कुठून लिहायची। तर ChatGPT आणि गुगलचा वापर करून, मी पर्सनली ChatGPTचा वापर करते। काय करायचं, ChatGPTला आपला टॉपिक सांगायचा, व्यवस्थित डिस्क्रिप्शन द्यायचं, म्हणजे ChatGPT तेवढी क्लिअर स्क्रिप्ट आपल्याला बनवून देईल। ती कशा पद्धतीने, तर सर्वात आधी टॉपिक सांगा, व्हिडिओमध्ये आपण कोणती भाषा वापरणार आहोत ते सांगा, किती वेळेचा व्हिडिओ बनवायचा आहे ते सांगा, व्यवस्थित प्रकारे डिस्क्रिप्शन द्या। अशा
प्रकारे ज्यावेळेस तुम्ही ChatGPTला पूर्ण व्यवस्थित पद्धतीने सांगितले ना, त्यावेळेस खूपच क्लिअर आणि परफेक्ट स्क्रिप्ट ही ChatGPT तुम्हाला बनवून देईल. पण मी तर असं सजेस्ट करेल की तुम्ही त्यात ना स्वतःची स्टाईल, स्वतःचा पर्सनल टच ऍड नक्की करा. स्क्रिप्ट कुठून लिहायची ते पण समजले, पण स्क्रिप्ट ही लक्षात कशी ठेवायची. तर सर्वात आधी तर आहे ना, स्क्रिप्ट ही मोठ्याने वाचून बघा. जिथे ऑकवर्ड वाटेल, चुकीचे वाटेल, तिथे थोडेफार तुम्ही बदल करू शकतात. फुल पॅराग्राफ लिहिण्यापेक्षा बुलेट पॉइंट्स लिहा. म्हणजे काय, तर कॅमेरा समोर बोलताना नॅचरली बोलता येईल. थोडीफार प्रॅक्टिस करा. सुरुवातीला थोडं ऑकवर्ड वाटेल, वेगळं वाटेल, पण हळूहळू ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करू ना, त्यावेळेस आपोआप कॅमेरा समोर बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढेल. त्याच्यानंतर या काही चुका ज्या आहेत ना, त्या तुम्ही टाळायला पाहिजे. जसं की दुसऱ्यांची स्क्रिप्ट ही कधीही कॉपी करू नका. तुम्ही इन्स्पिरेशन घेऊ शकता, मोटिवेशन घेऊ शकता, पण कॉपी करू नका. स्वतःच्या शब्दात बोला, स्वतःचा पर्सनल टच त्याच्यात ऍड करा. खूप जास्त अवघड भाषा वापरू नका. ऑडियन्सला लवकर समजेल अशा प्रकारची भाषा वापरा. त्याच्यानंतर प्लॅनिंग न करता व्हिडिओ शूट करू नका. त्यामुळे काय होतं की ऑडियन्स हा कन्फ्यूज होतो. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, परफेक्ट स्क्रिप्ट पेक्षा जास्त महत्त्वाची आहे तुमची कन्सिस्टन्सी. सुरुवातीला तुमचे व्हिडिओज परफेक्ट नसतील, तुमच्याकडून चुका होतील, पण रोज जर इम्प्रूव्ह होत राहिलं तर एक दिवस ग्रो नक्की व्हाल. त्याच्यामुळे थांबू नका, क्रिएट करत राहा. जर तुम्हाला व्हिडिओ हा युजफुल आणि हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग मी.